नमस्कार. सिंगल डोअर फ्रीज प्रॉपर जर आपण डिफ्रॉस्ट करत नसेल किंवा होत नसेल, थर्मोस्टेट फॉल्टी असेल आणि जसं की धरून चला फ्रीजर कॉईलमध्ये आईसचं प्रमाण हे जास्त होत असेल, तर ते डायरेक्टली स्क्रूड्रायव्हर किंवा उलतानी चमचा असं काही न लावता फ्रीज बंद ठेवून त्यातलं जे बर्फ आहे तर पाणी व्हायची वाट पाहायची. पाणी झालं की ते बर्फ बाहेर काढायचा. ॲक्च्युली सांगायचं कारण काय आहे, आज आम्ही एका ठिकाणी कॉलवर गेलो होतो. त्या ठिकाणी जसं थर्मोस्टेट फॉल्टी असताना कस्टमरनं ते काम पाठी ठेवून जसं की चाकूनं कुलिंग कॉईलमधला जो बर्फ काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये कॉईल डॅमेज झाली आणि फ्रीजला जवळपास 3,500-4,000 रुपयाचं काम लागलेलं आहे. तर तुम्ही अशा चुका करू नये त्यासाठी आम्हाला छोटासा व्हिडिओ काढलेला आहे. हा व्हिडिओ पहा पुढे की नक्की कॉईल कशा प्रमाणात डॅमेज झालेले. या ठिकाणी तुम्ही स्क्रूड्रायव्हर वगैरे काहीतरी लावलाय बघा, जसं की बर्फ काढताना. याला खर्च करायचा उपयोग नाहीये काय, तुम्हाला दुसरा एखादा फ्रीज देऊया बघून. हे डिफ्रॉस्ट तुम्ही प्रॉपर नाही केलं आणि ते आईस काढताना तुम्ही चाकू किंवा त्याला काहीतरी लावलंय, ठोकून काढलाय बर्फ तो, त्यामुळे ते कॉईलचा कार्यक्रम झाला. या